फील्डच्या आत गती काय असते. ओके, मोशन इन मॅग्नेटिक फील्ड. We will now consider in greater detail the motion of a change in motion of a charge moving in a magnetic field. We have learned in a mechanics Carsilon book chapter 6 that force on a particle does work if force has component along the direction of a motion of a particle. In this case म्हणजे काय जेव्हा फोर्स केव्हा अप्लाय होतो एखाद्या पार्टिकलवर, जेव्हा ज्या दिशेत तो पार्टिकल गती करतोय त्या दिशेत जर बळाचा एखादा काय असेल कंपोनेंट असेल, म्हणजे एखादा घटक हा बळाचा एखादा घटक त्या दिशेत असेल तेव्हा त्याच्यावर काय असतो फोर्स ऍप्लिकेबल होतो. ओके, द डायरेक्शन ऑफ अ मोशन ऑफ अ पार्टिकल इन दिस केस motion of a charge in magnetic field motion of a charge in a magnetic field, the magnetic force is perpendicular to the velocity of a particle. पाहता याच्यात दोन वस्तू होत्या. ऍक्च्युली जर एखादी वस्तू सरळ गती करते आणि त्याच्यावर लागणारं बळ बी सरळ दिशेत असेल त्याच दिशेत, तेव्हा ती वस्तू सीधीच गती करत राहते. ओके, म्हणजे की तिची जी गती असते ते लिनियर असते, म्हणजे रेखीय गती असते. बट काय होतं की समजा की एखादी वस्तू गती करते त्याला लंब फोर्स लागत असेल, बळ जर त्याला लंब लागत असेल परपेंडिक्युलर, तेव्हा ती वस्तू सरळ गती नाही करत, तेव्हा ती वस्तू काय करते चाक गती करते. काय करते चाक गती. मग तसं तिथं पाहायला भेटेल आपल्याला. ओके, in magnetic field the magnetic force is perpendicular to the velocity of particle. म्हणजे काही पार्टिकलची जी व्हॅलोसिटी वेग त्याला मॅग्नेटिक फोर्स काय असणार आहे हमेशा परपेंडिक्युलरच असणार आहे. आपण पाहिलं ना सूत्र क्यू वेक्टर व्ही क्रॉस बी येतं. ओके, हे कुठून समजतं आपल्याला, जे फोर्सचं इक्वेशन एफ इज इक्वल टू काय होतं क्यू व्ही क्रॉस बी येतं. तर हा फोर्स जो आहे तो मॅग्नेटिक फील्डला बी परपेंडिक्युलर असेल. ओके, हा जो फोर्स असणार आहे तो व्हॅलोसिटीला बी परपेंडिक्युलर असणार आहे, मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असेल. समजा हे 3 ऍक्सिस असतील असे एक्स वाय आणि झेड असेल. ओके, तुमच्या एक्सच्या दिशेत व्हॅलोसिटी असेल, समजा वायच्या दिशेत तुमचं मॅग्नेटिक फील्ड असेल, तर तुमचा जो फोर्स येईल व्ही क्रॉस बी, ओके, हा डेफिनेटली कोणत्या दिशेत असेल झेड. आणि ही जी झेड असते हा फोर्स असेल तुमच्या या डायरेक्शन मध्ये, आणि ही झेड जी असते ती व्ही ला पण लंब असते. इथून बी 90 अँगल बनतो, इकडून बी 90 असतो आणि इकडून बी 90 अँगल. ऍक्च्युली यांच्यात 90 असावा असं जरुरी नाही व्ही क्रॉस बी मध्ये, बट जो फोर्स असेल तो बी आणि व्ही सोबत हमेशा 90 अँगलच बनवणार आहे. कारण की जेव्हा दोन सदिशांचा सदिश गुणाकार करतो ना, त्याच्यामुळे आपल्याला जी ती तिसरी राशी भेटते ना, तिसरी सदिश राशी ती नेहमी पहिल्या दोन सदिश राशींना लंबच राहते. हे हमेशा आठवून ठेवायचं. मग पहा इथं पाहू शकता आम्ही की व्हॅलोसिटी जी आहे ती इकडे जाते. हे पहा ही व्हॅलोसिटी जी फोर्स इकडे जातो तुमचा, आणि मॅग्नेटिक फील्ड क्रॉस दिलंय. क्रॉस म्हणजे काय आत जाणाऱ्या दिशेत आहे. हे क्रॉस काय आहेत सगळे आत जाणाऱ्या दिशेत मॅग्नेटिक फील्ड आहे. मग मॅग्नेटिक फील्ड बी फोर्सला काय लंब आहे आणि व्हॅलोसिटी बी फोर्सला काय लंब आहे. ओके, so no work is done or no change in a magnitude of the velocity is produced. मग आपण मागच्या वर्षी शिकले होते जेव्हा लंब असते वस्तू, ओके, तेव्हा कोणतेही कार्य नाही होत. कारण की कार्याचा एक फॉर्म्युला आपण असं पाहिला होता, वर्क इज इक्वल टू एफ डॉट व्ही चा फॉर्म्युला येतो, वेक्टर एफ डॉट वेक्टर व्ही येतो, हा एक फॉर्म्युला येतो. बट ऍक्च्युली होतं काय याच्यामध्ये बळ गुणिले स्थानांतर येतं ना, तर ऍक्च्युली कार्याचं म्हणजे हे पॉवरचा फॉर्म्युला आहे. ऍक्च्युली हा कशाचा फॉर्म्युला आहे, पॉवरचा फॉर्म्युला आहे. ओके, मग पॉवरचा फॉर्म्युला एफ डॉट व्ही येतं. मग एफ व्ही कॉस थिटा येऊन जाईल, याला जर सॉल्व्ह केलं कॉस थिटा येऊन जाईल, एफ व्ही कॉस थिटा. ओके, बट कॉस थिटा इथं काय बनेल 90 बनेल. कॉस थिटा काय असेल इथं
कॉस 19 ची किंमत काय असते 0. मग काय लिहितो वर्क डन 0. म्हणजे काय आहे की जेव्हा असा केस असतो ना की व्हेलॉसिटी आणि फोर्स एक दुसऱ्याला लंब असतात, तेव्हा होणारं कार्य शून्य असतं आणि त्यामुळे व्हेलॉसिटी मध्ये कोणताही चेंज नाही येत. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने वस्तू फिरत असते. स्पीड तिची काय राहील कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी विल बी कॉन्स्टंट. Okay, so no work done is no work done and no change in the magnitude of the velocity is produced. Though direction of a momentum may be changed, पण डायरेक्शन हमेशा चेंज होत राहते. पहा या पॉइंटवर येते ही डायरेक्शन आहे, ह्या पॉइंटवर असेल तर अशी डायरेक्शन असेल, या पॉइंटवर असेल तर अशी डायरेक्शन असेल. म्हणजे एव्हरी पॉइंट डायरेक्शन तुमची काय होत राहील चेंज होत राहील. हे आपण एकदम डिटेल मध्ये मागच्या वर्षी शिकलोय सेंट्रिपेटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये. Okay, so the notice that this is unlike the force due to the electric field QE, which can have component parallel to the motion and thus can transfer energy in the addition to the momentum. Okay, हे पा याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे त्याच्यासारखं नाही. इलेक्ट्रिक फोर्स सारखं नाही, हे मॅग्नेटिक फोर्स आहे. इलेक्ट्रिक फोर्सला काय असतात पॅरलल आणि दोघं कंपोनेंट असतात ऍक्च्युली याच्यात. इलेक्ट्रिक फोर्स जर राहिला असता ना त्याला एक परपेंडिक्युलर कंपोनेंट हा बी राहिला असता आणि इकडे एक कंपोनेंट बी राहिला असता. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला जेव्हा दोघं कंपोनेंट असतात ना तेव्हा तो त्या वस्तू गोल बी फिरेल आणि सोबत सोबत पुढे बी सरकेल. ओके, त्याचा एक केस सांगेल तुम्हाला. पण याच्यात तुम्हाला फक्त एकच कंपोनेंट आहे फोर्सचा जो परपेंडिक्युलर आहे म्हणून तुमची वस्तू पुढे नाही सरकणार आहे, गोल गोल फिरेल ह्याच पाथवर गोल 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 फिरत राहील. Okay, we shall consider the motion of a charged particle in uniform magnetic field. So first consider the case of velocity v perpendicular to the b. So in this case, the perpendicular force vector v cross b acts as a centripetal force and produces a circular motion perpendicular to the magnetic field. Okay, म्हणजे याच्यात काय होणार आहे की समजून घ्या की फर्स्ट कन्सिडर द केस ऑफ v परपेंडिक्युलर टू b. म्हणजे पहा हा केस आहे पहिला आपल्याला की याच्यात व्हॅलोसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड हे एक दुसऱ्याला काय परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर म्हणजे काय लंब आहे. ओके, मग त्या केसमध्ये काय होणार आहे की तुमचं जे बळ असेल ते एवढं असेल क्यू वेक्टर व्ही क्रॉस बी जे त्यांनी इथे लिहिलं एवढं फोर्स असेल आणि ते कोणतं फोर्स असेल सेंट्रिपेटल म्हणजे केंद्राकडे जाणार केंद्रगामी बळ असेल. जेव्हा आपण वस्तू गोल गोल फिरते नियमित वर्तुळाकार गती. ओके, युनिफॉर्म काय म्हणतो त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहिलं तर जो फोर्स असतो तो सेंट्रिपेटल म्हणजे केंद्रगामी बळ असतो. ओके, त्याला आपण रेडियल फोर्स पण म्हणतो. सेंट्रिपेटल म्हणजे केंद्राकडे जाणारं बळ असणार आहे तुमचं. मग त्या केसमध्ये की तुमची जी वस्तू आहे ती गोल गोल फिरणार आहे म्हणून ते तिची जी गती असेल ती कशी असणार आहे सर्क्युलर मोशन मध्ये असते. त्यांचं सर्क्युलर मोशन कसं असेल तर ते तुमचे जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला काय असणार आहे लंब असणार आहे. ओके, सो दॅट फायनली काय असणार आहे द पार्टिकल विल डिस्क्राइब अ सर्कल इफ v and b आर परपेंडिक्युलर टू इच अदर. तर मग पार्टिकलला आपण काय म्हणू शकतो एक प्रकारचं सर्कल बनवून देईल जेव्हा v आणि b एक दुसऱ्याला काय असतील लंब असतील. ओके, आता याच्यात पुढे एकदम सिंपल आहे ऍक्च्युली मी डायरेक्टली समजू शकलो असतो बट आय एम गोइंग इन डीप. If a velocity has a component along the b, this component remains unchanged as the motion along the magnetic field will not be affected by the magnetic field. आता समजा की व्हॅलोसिटीला एक कंपोनेंट असेल जो बी च्या डायरेक्शन मध्ये म्हणजे कसं आहे की तुमची व्हॅलोसिटी मॅग्नेटिक फील्डला लंब नाहीये. ओके, म्हणजे या वस्तूला जर समजायचे असेल लाईक हे असं काहीतरी आहे तुमचं की मॅग्नेटिक फील्ड तुमचं आलं एक मिनिट काय काही सेकंड आकृती पहा. त्याच्यात कसं आहे चार्ज क्यू आहे. ओके, त्याचं मॅग्नेटिक फील्डला असं आहे एक्स अक्षा दिशेत मॅग्नेटिक फील्ड. ओके, आणि त्याची व्हॅलोसिटी ना एक्स वर आहे ना वाय वर आहे मध्ये कुठेतरी आहे. मग त्याचे दोन कंपोनेंट पडतील. हा पॅरलल कंपोनेंट जो मॅग्नेटिक फील्डला काय असेल समांतर असेल आणि हा लंब कंपोनेंट असेल जो मॅग्नेटिक फील्डला काय असेल लंब असेल व्हॅलोसिटीचा. आता हा जो लंब कंपोनेंट आहे व्ही वाला तो मॅग्नेटिक फील्ड सोबत लंब असल्यामुळे त्याच्यामुळे काय असेल सर्क्युलर मोशन असेल. काय असेल वस्तू काय गोल फिरेल
बट ऍक्च्युली इथं व्हॅलोसिटीचा अजून एक कंपोनेंट आहे आपल्याकडे, पॅरलल कंपोनेंट, ज्याला आपण समांतर घटक म्हणतो. हा लंब घटक आहे व्ही प्लस, किंवा व्ही ऍक्च्युली लंबचं सिम्बॉल आहे, त्या प्लसचं सिम्बॉल नाहीये. व्ही परपेंडिक्युलर हा जो कंपोनेंट आहे त्या वस्तूला गोल फिरवेल. बट जो हा दुसरा कंपोनेंट आहे व्ही पॅरलल, तो त्या वस्तूला काय करेल, पुढे सरकवेल. कारण तो कशाच्या दिशेत आहे, चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आहे. त्यामुळे हा जो चार्ज आहे तो पुढे पुढे सरकत जाईल. त्याला मॅग्नेटिक फील्डशी तेव्हा काही खास घेणं देणं राहणार नाही. ओके. फोर्स फक्त ह्या कंपोनेंट मुळे लागेल, बट हा जो सेकंड कंपोनेंट आहे तो त्याला पुढे पण सरकेल. त्यामुळे तुमची जी गती होऊन जाईल ती सर्क्युलर तर असेल, बट त्याच्या सोबत सोबत काय असेल, पुढे पण सरकायचे. मग एक प्रकारची स्प्रिंग सारखी गती बनून जाईल. जशी स्प्रिंग असते ना, गोल असते पण पुढे पुढे सरकत जाते. मग ही जी गती असते ही असते तुमची हेलिकल मोशन म्हणतात त्याला. त्याला काय म्हणतात तुम्ही, हेलिकल मोशन, म्हणजे हेलेक्स सारखं गती करतं. सर्पिल सर्पिल गती म्हणतात. साप कसा पुढे 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 सरकत जातो. एखाद्या झाडावर साप जेव्हा लिपटतो तो कसा असतो, असं गोल 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 फिरत जातो, पुढे बी सरकतो आणि सोबत लिपट बी जातो. तसं याच्यात. ओके. So the motion in a plane perpendicular to B is before a circular one, thereby producing a helical motion. म्हणजे काय असेल की जे मॅग्नेटिक फील्डला लंब असेल तो कंपोनेंट त्याला सर्क्युलरली फिरवत राहील कंटिन्युअसली, आणि हा कंपोनेंट त्याला पुढे पुढे सरकत राहील. मग विचार करा, एखादी वस्तू जी ती गोल गोल फिरते आणि पुढे सरकते, तर तिचा कसा आकार बनेल, एखाद्या स्प्रिंग सारखा आकार बनेल ना. मग सिमिलरली तसाच आकार इथं बनणार आहे. ओके. त्यामुळे हे जे दोन सर्कल्स असतात इथं, त्या दोन सर्कल्स मधलं जे अंतर असतं त्याला पिच म्हणतात, लक्षात ठेवता. हे पहिलं सर्कल बनलं, त्याच्यानंतर दुसरं सर्कल बनलं. मग या दोन सर्कल मधलं जे डिस्टन्स बनतं त्याला पिच म्हणतात. इथून म्हणजे सेंटर पासून ते इथं त्याची रेडियस असेल जी सेम असेल सगळ्या सर्कल्सची. ओके. ते सेकंड थिंग आहे. You have already learned in earlier classes that if the radius r of the circular path of the particle, then the force is equal to mv square by r x perpendicular to the path towards the center of the circle, and it's called centripetal force. आपण माहिती, जर एखाद्या सर्क्युलर मोशन मध्ये एखादी वस्तू गती करते आणि त्याची त्रिज्या जर r असेल, if its radius is r, then its centripetal force will be mv square by r. ओके. तेवढा फोर्स असतो, आपल्याला माहिती आहे, 11वी मध्ये आपण शिकलो. हे सेंट्रिपिटल फोर्स. हा सेंट्रिपिटल फोर्स बरोबर काय असेल, तर आपण अप्लाय केलेला मॅग्नेटिक फोर्सचा बरोबर असेल तो. If the velocity v is perpendicular to the magnetic field B, then the magnetic force is perpendicular to the both V and B and acts like a centripetal force. मग समजा की velocity v असेल, ओके, जी मॅग्नेटिक फील्डला लंब आहे. तुमची व्हॅलोसिटी जी ती मॅग्नेटिक फील्डला लंब आहे. मग जो फोर्स जनरेट होईल तो पण त्या दोघांना काय असेल, लंब असेल. मग त्यामुळे तो जो फोर्स बनेल तो किती बनेल, क्यू व्ही बी. साइन थिटा येतं, पण साइन 90 येईल, तर साइन 90 ची किंमत 1 असते, म्हणून आपल्याला इथं काय भेटेल, जो फोर्स बनेल तो काय भेटेल, क्यू व्ही बी भेटेल. ओके. म्हणजे ऍक्च्युली याचं कॅल्क्युलेशन असं काहीतरी आहे. आपण जर इथं लिहिलं तर एफ इज इक्वल टू काय आता, क्यू व्ही बी साइन थिटा येतं. थिटाचा सिम्बॉल काय, इथं थिटाचा सिम्बॉल नाही माझ्याकडे, असं लिहून दो थिटा. ओके. क्यू बी साइन थिटा येईल, पण ऍक्च्युली थिटा बरोबर 90 आहे आपल्याकडे. तर ऍप बरोबर काय येईल, मी फक्त मूल्य घेतोय. ओके. डायरेक्शनशी मला काही घेणं देणं नाही, कारण की ते सर्क्युलर मोशन. ही साइन इथं काय येईल, 90. ओके. आणि साइन 90 ची किंमत काय असते, 1 असते, म्हणून आपल्याला ऍप बरोबर काय भेटेल, क्यू व्ही बी, एवढा फोर्स भेटेल. आता हा फोर्स कशाचा बरोबर असेल, सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू काय असणार आहे, क्यू व्ही बी असेल. ओके. एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू क्यू बी. मग इथून व्ही व्ही कॅन्सल होऊन जाईल दोघं साईडने. इथे व्ही स्क्वेअर, इथे व्ही आहे, तर हा एक व्ही कॅन्सल होऊन जाईल, तर तुम्हाला एम व्ही बाय आर भेटेल. म्हणजे इक्वेशन काय बनेल, एम व्ही बाय आर इज इक्वल टू क्यू बी. ओके.
मग याच्यावरून आपल्याला आर शोधायचं, तर आर ला तिकडे घेऊन जा, क्यूबी छेद मध्ये येऊन जाईल, तर आर बरोबर तुम्हाला भेटून जाईल एमव्ही भागीला क्यू बी. हे इक्वेशन होऊन जाईल तुमचं रेडियस. जे काही एखादी वस्तू सर्क्युलर पाथ मध्ये गती करते त्याचं रेडियस शोधायचं सूत्र आहे. आणि डाऊट समजलाय कशा रीतीने सॉल्व्ह केलं मी इक्वेशन? ओके, मग याच्यात तुम्ही पुढे अजून फ्रिक्वेन्सी वगैरे पण घेऊ शकता, की इथपर्यंत आला आपलं फॉर द रेडियस ऑफ अ सर्कल डिस्क्राइब बाय दी चार्ज पार्टिकल. द लार्जर द मोमेंटम, लार्जर इज द रेडियस अँड बिगर द सर्कल. रेडियस जर लार्जर असेल तर मोमेंटम बी काय असतं, लार्जर असतं. मग त्याच्यामुळे काय होतं, लार्जर द मोमेंटम, द लार्जर इज द रेडियस अँड बिगर द सर्क्युलर डिस्क्राइब. मग आता याच्यात काय असेल, जर मोमेंटम जास्त असेल, मोमेंटम कशावर, हे पी एम व्ही काय आहे, हे मोमेंटम असतं, वेगमान म्हणतो आपण त्याला, एम इंटू व्ही, वस्तुमान आणि वेगाचा गुणाकारला आपण वेगमान म्हणतो. तो वेगमान भागीला क्यू बी येईल, म्हणजे पी बाय क्यू बी. आता जेवढं जास्त मोमेंटम असेल तेवढी जास्त तुमची त्रिज्या काय असेल, जास्त. कारण आपण पाहू शकतो की जे मोमेंटम आहे ते त्रिज्याच्या समप्रमाणात आहे. ओके, मग जेवढं जास्त मोमेंटम, म्हणजे जो पार्टिकल आहे जेवढा जड असेल तो पार्टिकल, तेवढा त्याचं मोमेंटम जास्त असेल. आणि जेवढं मोमेंटम जास्त असेल तेवढं त्याचे रेडियस पण काय असेल, जास्त असणार आहे. ओके, मग इफ द ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी, समजा ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी असेल तर व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर लिहितो आपण. आणि जिथं ओमेगा काय असेल 2 पाय एफ. ऍक्च्युली व्ही येतं, व्ही म्हणजे इथं हा स्मॉल व्ही म्हणजे व्हॅलोसिटी नाहीये, हा स्मॉल व्ही म्हणजे काय येतं, फ्रिक्वेन्सीचा आहे. ओके, आणि जे ओमेगा असतं हे काय किती असतं, 2 पाय व्ही असतं. मग त्याच्यामुळे मग आपल्याला इक्वेशन काय भेटेल, क्यूबी बाय एम भेटेल. ओके, आता क्यूबी बाय एम हे इक्वेशन कुठून येईल हे शोधायचं आहे, बरोबर. तर इथं पहा व्ही बाय आर आहे. ओके, आता पहा हे इक्वेशन आहे आपल्याकडे, तर ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करू आपण. तर ओमेगा इज इक्वल टू, जर अँग्युलर व्हॅलोसिटी असेल, ओमेगा इज इक्वल टू काय येतं, व्ही इज इक्वल टू ओमेगा आर आहे. ओके, मग आता याच्यामध्ये काय करू आपण, आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू पाहिजे, तर ओमेगा इज इक्वल टू काय होऊन जाईल, व्ही बाय आर. ओके, मग आता हे इक्वेशन आहे, याच्या ज्या आर ला इकडे छेद मध्ये घेऊन जा, हा क्यूबी वरती चालला जाईल आणि हा एम त्याच्या छेद मध्ये चालला जाईल. मग त्याप्रमाणे जर हे इक्वेशन बनवलं आपण, ओके, तर मग कसं येईल, नाहीतर मग ह्या इक्वेशन मध्ये किंमत टाका, बट बेस्ट आहे की याच्यातच टाका. तर या आर ला इकडे छेद मध्ये घेऊन या, या क्यूबी ला अंश मध्ये घेऊन या आणि या एम ला खाली घेऊन या, तर तुम्हाला ओमेगा इज इक्वल टू किती भेटून जाईल, क्यूबी अपॉन एम, असं भेटून जाईल, क्यूबी अपॉन एम. ओके, आणि ओमेगा ही अँग्युलर व्हॅलोसिटी असते, तर त्याचं सूत्र काय होतं, 2 पाय. ओके, 2 पाय बाय, सॉरी 2 पाय इंटू एफ येतं, किंवा इथे ते 2 पाय एफ येतं ऍक्च्युली, आठवण ठेवून एफ काय असणार इथं, फ्रिक्वेन्सी. पायचं माहिती, पायचं पाहिजे सिम्बॉल शोधायला मला टाइम नाही, म्हणून मी असं डायरेक्टली लिहून दिलं. तर ओमेगा इज इक्वल टू काय, 2 पाय एफ येतं. ओके, आणि एफ काय असते, फ्रिक्वेन्सी असते. इथे त्यांनी फ्रिक्वेन्सीला व्ही लिहिलेलं आहे, बट ऍक्च्युली एफ येतं. आणि त्याच्या बरोबर तुम्ही काय लिहू शकता, क्यू बी बाय एम, असा एक फॉर्म्युला आहे. अंडरस्टँड, व्ही इज इक्वल टू ओमेगा आर येतं, ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर येतं. त्या व्ही बाय आर ला आपण ह्या इक्वेशन मध्ये रिप्लेस केलं तर आपल्याला क्यू बी बाय एम भेटेल. आणि ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ असतं, त्याच्यामुळे त्याच्या बरोबर आपण क्यू बी बाय एम लिहू शकतात. ओके, लक्षात ठेवूया, एक खूप इम्पॉर्टंट वस्तू आहे, विच इज इंडिपेंडेंट ऑफ वेलोसिटी और एनर्जी. मग हा जो ओमेगा आहे त्याचं जे इक्वेशन आलं ते क्यू बी बाय एम आलं ऑनली. चार्ज आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि काय, एक मास ऑफ पार्टिकल, म्हणजे जो बी पार्टिकल तुम्ही गेला त्याचं फक्त वस्तुमान आहे. तर याच्यात कोणत्याही व्हॅलोसिटीचा कंपोनेंट नाही आलाय. म्हणजे तुमची जी अँग्युलर व्हॅलोसिटी असेल ती, ही जो वेग आहे त्याच्यापासून स्वतंत्र आहे. म्हणजे की जो तुमचा परपेंडिक्युलर कंपोनेंट असो का पॅरलल कंपोनेंट असो व्हॅलोसिटीचा, त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. त्याच्यात तुमची व्हॅलोसिटी वाढली किंवा घटली त्यामुळे तुमची ओमेगा वाढणार किंवा घटणार नाही. म्हणजे तुमची जी सर्क्युलर मोशन असेल ना,
त्याची जी रोटेशनल मोशन असेल ना, रोटेशनल स्पीड ती तेवढीच राहील. ती ना कमी होणार ना जास्त होणार. ओके. ही इम्पॉर्टंट वस्तू आहे खूप इथं. रोटेशनल स्पीड म्हणजे काय, गोल 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 फिरायची स्पीड ती तेवढीच असणार आहे. तुमची रेडियस वाढवा कमी करा त्याच्यामुळे रोटेशनल मोशनला काही फरक पडणार नाहीये. विच इज इंडिपेंडेंट ऑफ वेलोसिटी ऑर एनर्जी. हिअर व्ही इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. इथं स्मॉल व्ही जो आहे तो फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन, आपण त्याला एफ लिहिलेलं आहे. ओके. द इंडिपेंडन्स ऑफ व्ही फ्रॉम एनर्जी हॅज इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन ऑफ डिझाईन ऑफ सायक्लोट्रॉन. आता ही वस्तू खूप इम्पॉर्टंट आहे सायक्लोट्रॉन डिझाईन करण्यासाठी. ओके, बट ऍक्च्युअली सायक्लोट्रॉन तुमच्या सिलेबस मधून निघून गेले म्हणून आपण त्याला काही डिस्कस नाही करू. दिस टाइम टेकन फॉर वन रिव्होल्यूशन इज टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. हे इक्वेशन मी आपण शिकलेले आहेत. टी काय असतो, टाइम पिरियड असतो जो काय असतो 2 पाय बाय ओमेगा असतो, म्हणजेच काय असतो 1 बाय व्ही, म्हणजेच 1 बाय एफ असतं आपलं. इथं व्ही घेतलंय त्याने वर व्ही. इफ देर इज अ component of velocity parallel to the magnetic field, it will take the particle move along the field and path of a particle would be helical one. ओके. म्हणजे काय असतं की जर समजा तुमचा व्हॅलोसिटीचा समांतर घटक दिलेला आहे, हे सगळं लंब घटकसाठीचं कॅल्क्युलेशन एवढं. इथं कोणताही समांतर घटकची गोष्ट नव्हती. पण समजा की एक कंपोनंट जो मॅग्नेटिक फील्डला समांतर आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या दिशेत आहे. मग तेव्हा काय असतो, तो मॅग्नेटिक फील्डच्या दिशेत असल्यामुळे तो त्याला गोल गोल नाही फिरवणार पण पुढे सरकवेल. ओके. मग रोटेशनल साठी तर एवढं झालं, म्हणजे पुढे सरकतोय म्हणजे रोटेशन तर असतं त्याच्यामध्ये, पण सोबत सोबत तो डिस्टन्स पण कव्हर करतो. मग त्याने कव्हर केलेला डिस्टन्स किती असेल ते आपल्याला शोधायचंय. ओके. द डिस्टन्स मूव्ड अलोंग द मॅग्नेटिक फील्ड इन वन रोटेशन इज कॉल्ड पिच. मग मॅग्नेटिक फील्डच्या दशेत एक एक रोटेशन कंप्लीट करताना जे डिस्टन्स त्याने कव्हर केलेलं असतं त्याला काय म्हणतात, पिच म्हणतात. आणि पिच इज इक्वल टू काय होतं, व्हॅलोसिटी इंटू टाइम. आपल्याला माहिती आहे वेग बरोबर काय येतं, अंतर भागीला वेळ येतं. मग अंतर बरोबर काय, वेग गुणिला टाइम. ओके. हे पिच तुमचं काय इथं वेगमान वगैरे नाही, हे पिच म्हणजे डिस्टन्स आहे ऍक्च्युली. पिच म्हणजे काय, पिचला डिस्टन्सला त्यांनी पी ने दर्शवलंय, पिच आहे. ओके. तर पी इज इक्वल टू काय, व्हॅलोसिटी इंटू टाइम. आता व्हॅलोसिटी किती येतं, तर 2 पाय एम व्ही पॅरलल अपॉन क्यू बी इंटू टाइम असं लिहायचं तुम्हाला. आता बघा याच्यात व्हॅलोसिटी इंटू टाइम करण्यासाठी काय करायचंय, तर टाइम टी ला त्यांनी काय लिहिलेलं आहे पहा, टी तुमचा काय 2 पाय बाय ओमेगा आहे. ओके. आणि व्ही काय असतो, ओमेगा इंटू आर असतो. व्ही इज इक्वल टू काय होतं, बट हा पॅरलल कंपोनेंट आहे. तर याला त्यांनी तसा न तसा ठेवलेला आहे त्या कंपोनेंटला. ओके. आणि तुम्हाला फक्त ह्या स्मॉल व्ही ची म्हणजे की या टी ची व्हॅल्यू ठेवायची. मग टी ची व्हॅल्यू कुठून आणणार तुम्ही, तर 2 पाय बाय ओमेगा करायचं तुम्हाला. हे जो फॉर्म्युला आहे तुमच्याकडे 2 पाय बाय ओमेगा आहे, तर ओमेगाची किंमत क्यू बाय एम आहे, ती व्हॅल्यू ठेवायची. म्हणजे लाईक असं येईल का, की इथं येईल पी इज इक्वल टू पीच इज इक्वल टू velocity parallel into time taken by it. आता टाइम साठी काय होतं 2 पाय बाय ओमेगा. हे टाइमचं इक्वेशन येतं, टाइम पिरियडचं. आता 2 पाय ओमेगा किती होतं, क्यू बी बाय एम होतं. क्यू कॅपिटल बी आणि भागीला एम होतं. मग छेदचा छेद अंश मध्ये जाईल. ओके. इथं वरती येऊन जाईल 2 पाय एम भागीला क्यू बी. ओके. मग आता 2 पाय एम भागीला क्यू बी, तर त्याची किंमत इथं टाका, टी बरोबर आलं तर व्ही पॅरलल इज इक्वल टू 2 पाय टी बरोबर 2 पाय एम भागीला काय होईल क्यू बी. ओके. हे पीचचा फॉर्म्युला आहे. म्हणजे पीच म्हणजे नथिंग बट डिस्टन्सच आहे इथं. 2 पाय एम व्ही पॅरलल भागीला क्यू बी. So the radius of circular component of the motion is called radius of helix. आणि सर्क्युलर मोशनची जी रेडियस असेल ती त्या हेलिक्सची रेडियस असणार आहे. ओके. सो व्हॉट इज द रेडियस ऑफ अ पाथ ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. इथपर्यंत कोणाला काय डाऊट.
एनी डाउट्स? मॅग्नेटिक फील्ड मध्ये गती करते तेव्हा त्याच्यात फक्त काय होतं, ओके, लिनियर आणि हेलिकल मोशन. जर फक्त मॅग्नेटिकचा परपेंडिक्युलर कंपोनेंट असेल व्हेलॉसिटीचा, तर फक्त तुमचं आलं सर्क्युलर मोशन असेल. बट जर पॅरलल कंपोनेंट बी राहिला तर मग सर्क्युलर सोबत सोबत काय तर लिनियर मोशन येतं, म्हणून त्याची गती पण काय बनून जातं, हेलिकल बनून जातं. एमसीक्यू मध्ये पण येतो हा क्वेश्चन. व्हॉट इज द रेडियस ऑफ पाथ ऑफ एन इलेक्ट्रॉन, की ज्याचं मास आहे 9 × 10⁻31, चार्ज आहे 1.6 × 10⁻19 coulomb, moving at the speed of 3 × 10⁷ meter per second in a magnetic field of 6 × 10⁻4 Tesla perpendicular to it. What is its frequency? तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी शोधायची फक्त इथं. ओके, कॅल्क्युलेट इट्स एनर्जी इन किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. तर फ्रिक्वेन्सी शोधायची आहे, तर सिंपल आहे, आर शोधा पहिले. ओके, आता शिकले आपण. ओके, तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड देऊन दिलंय, मास देऊन दिलंय इलेक्ट्रॉनचं, चार्ज पण माहिती आपल्याला. मग सगळ्यात पहिले व्हॅलोसिटी पण देऊन दिलेली. मग आता व्हॅलोसिटी, चार्ज सगळं देऊन दिले, तर पहिले सगळ्यात पहिले रेडियस शोधा. आर इज इक्वल टू mv/qb. या फॉर्म्युलामध्ये किंमत टाकायचं, सगळ्या वस्तूंची किंमत काढायची. मीटर्स मध्ये असेल त्याला सेंटीमीटर मध्ये करून टाकायचं. मोस्टली मीटर मध्ये राहू दिलं तरी चालेल. त्याच्यानंतर हा व्ही जो आहे तो फ्रिक्वेन्सीचा आहे आणि हा जो व्ही आहे तो व्हॅलोसिटीचा आहे, हे समजायचं आपल्याला. म्हणून मी एफ लिहितो, बट या बुक मध्ये ते स्मॉल व्ही आणि व्ही असं दोघं एकच वस्तू वापरतात. स्टुपिडिटी ऍक्च्युअली ती, बट करता आपल्याला करावं लागेल. मग त्या फॉर्म्युलावरून फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला शोधायचा. तो फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तिथं होतो, ओमेगा इज इक्वल टू वाला 2 पाय व्ही वाला जो फॉर्म्युला होता ना, ओमेगा इज इक्वल टू, त्याच्यात तुम्हाला शोधायचं. तर फायनली फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला येईल V/2πr. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय भेटेल तुम्हाला, V/2πr. मग याच्यात किंमत टाकायची. व्ही व्हॅलोसिटी 3 × 10⁻3 × 10 + 7, 2 पाय माहिती आहे, रेडियस तुम्ही इथून शोधली, तर याचं उत्तर काढायचं. ते तुम्हाला लगभग 17 × 10⁶ सेकंड इनवर्स. सेकंड इनवर्स म्हणजे हर्ट्स असतं. फ्रिक्वेन्सीचा युनिट आहे. 10⁶ आहे म्हणजे त्याला मेगा हर्ट्स लिहू शकतो आपण. ओके, 10⁶ म्हणजे मेगा होतं, म्हणून त्याला आपण लिहू शकतो 17 मेगा हर्ट्स. राहिला एनर्जीचा, तर एनर्जीचा फॉर्म्युला 1/mv² येतो. मग 1/m माहिती आहे आपल्याला, व्ही पण माहिती आहे, व्ही व्हॅलोसिटी. मग एमचा स्क्वेअर करायचा, एम येईल 9 × 10⁻31. व्ही काय, व्ही चा स्क्वेअर म्हणजे 3 × 10⁶ स्क्वेअर, तर 3चा स्क्वेअर 9, 7 × 14 होऊन जाईल. त्याचं फायनल आन्सर काढायचं, तर 14.5/10⁻17 जूल येईल. पण आपल्याला त्याला कशात कन्वर्ट करायचंय, किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. तर पहिले इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करायचं. तर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जितकं बी जूल असेल ना, त्याला भागीला इलेक्ट्रॉनचा विद्युत भार करायचा, जो किती असतो 1.6 × 10⁻19 का. जेव्हा भाग देणार तेव्हा जे उत्तर येईल ते तुमचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येईल. आणि त्याला किलो करायचं असेल तर 10⁻³ इथपर्यंत आणायचं, तुम्हाला किलो मध्ये भेटून जाईल. समजलं? सॉल्व करा, 2 मिनिटं देतो मी तुम्हाला. ही मीटिंग एंड होऊन जाईल ना, तर लगेच जॉईन कर जा सेम लिंकने. करा सॉल्व. चला मी मीटिंग एंड करतो आणि परत स्टार्ट करतो. ओके, सगळ्यांनी फटाफट जॉईन व्हायचं.